लिंबू पाणी आपल्या देशाची ऑफिशियल कोल्ड ड्रिंक आहे म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आता लिंबू पाण्याचे फायदे जवळपास सगळ्यांनाच माहिती झालेत आणि याच कारणामुळे अनेक रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आता लिंबू पाणी हे त्यांच्या मेन्यू मध्ये ऍड केलेलं आहे. म्हणजेच अनेक रेस्टॉरंटमध्ये आपल्याला लिंबू पाणी मिळत आहे. याचं कारणच आहे की लिंबू पाण्यामुळे खूप जास्त फायदे मिळतात आणि ही गोष्ट आता जवळपास सगळ्यांनाच माहिती झालेली आहे आणि याच कारणामुळे लिंबू पाणी पिण्याचं प्रमाण अनेक लोकांनी वाढवलेलं आहे. तर नक्की लिंबू पाण्यापासून कोणते फायदे मिळतात, नक्की लिंबू पाणी कसं प्यायला पाहिजे, केव्हा प्यायला पाहिजे आणि किती प्यायला पाहिजे याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून जर तुम्हाला लिंबू पाणी पिणं आवडत असेल तर त्याचे फायदे पण माहिती झाल्यास अजून आवडीने आपण पिऊ शकतो. तर मी डॉक्टर प्रवीण या व्हिडिओची सुरुवात करतो. सगळ्यात पहिला फायदा आहे किडनी स्टोन होत नाहीत. आता जर तुम्हाला किडनी संबंधित कोणतीही समस्या असेल, तुमच्या किडनीमध्ये किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा झालेला असेल आणि त्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट चालू आहेत, तर त्यासोबत तुम्ही लिंबू पाणी पिणे हे साधी सोपी सरळ ट्रीटमेंट किंवा उपचार किंवा उपाय करू शकता. जर तुम्ही दररोज लिंबू पाणी पिलं तर यामुळे जे आपल्या किडनीमध्ये किडनी स्टोन तयार झालेले आहेत ते विरघळण्यास मदत मिळत असते आणि जे छोटे छोटे किडनी स्टोन असतात ते निघून सुद्धा जाण्यास मदत मिळत असते. तर एवढा परिणामकारक उपाय लिंबू पाण्यामुळे होत असतो. जर तुम्हाला मुतखड्याची समस्या असेल तर तुम्हाला दररोज एक ग्लास उपाशीपोटी सकाळी लिंबू पाणी प्यायला पाहिजे. यामुळे मुतखड्याची समस्या पूर्णपणे निघून जाण्यास मदत मिळते. 2 नंबरचा फायदा आहे वजन कमी होतं. आता अनेक जणांना हा फायदा आहे आणि कदाचित बरेच जण याच गोष्टीमुळे लिंबू पाणी पित असतात. वजन कमी होतं हे तर सगळ्यांनाच माहित आहे, परंतु किती प्यायला पाहिजे हे माहित नसतं. आता लिंबू पाणी पिल्यामुळे फायदे होतात हे तर आहेच, परंतु गरजेपेक्षा जास्त झाल्यास यामुळे नुकसान सुद्धा होऊ शकतात. म्हणून वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही लिंबू पाणी पित असाल तर आपल्याला जास्तीत जास्त दिवसातून 2च ग्लास लिंबू पाणी प्यायला पाहिजे. त्यापेक्षा अधिक पिण्याची गरज नाही. जर जास्त प्रमाणात पिलं तर यामुळे नुकसान होऊ शकतं. म्हणून आपल्याला वजन कमी करायचं असेल तर सकाळी एक वेळेस आणि संध्याकाळी एकदा असं 2 वेळेसच 2 ग्लास लिंबू पाणी प्यायला पाहिजे. यामुळे वजन सुद्धा कमी होऊ शकतं. गरजेपेक्षा वजन वाढलेलं असेल, ओबेसिटी वाढलेली असेल तर लिंबू पाणी प्या आणि वजन कमी करा. एवढा साधा सरळ सोपा नियम तुम्हाला फॉलो करायचा आहे. दिवसातून 2 ग्लास लिंबू पाणी प्यायचं आहे. यामुळे नक्कीच आपलं वजन कमी होण्यास मदत मिळत असते. 3 नंबरचा फायदा आहे डायजेशनला मदत करतं. ज्यांना कोणाला पचनाची अडचण असेल, पचन व्यवस्थित होत नसेल, सारखं पोट खराब होत असेल, पोट साफ होत नसेल, अशा प्रकारची जर अडचण येत असेल तर दररोज लिंबू पाणी प्यायला पाहिजे. दररोज उपाशीपोटी लिंबू पाणी पिल्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळत असते. तसेच जास्तच आपल्याला अडचण येत असेल तर जेवणाच्या अगोदर अर्धा तास अगोदर आपल्याला कप भरून लिंबू पाणी प्यायला पाहिजे, जेणेकरून खाल्लेलं व्यवस्थित पचन होत असतं आणि पोट साफ होण्यास मदत मिळत असते आणि खाल्लेलं शरीराला मानत सुद्धा असतं. तर या कारणामुळे जेवणाच्या अगोदर अर्धा तास जर लिंबू पाणी पिलं तर यामुळे पचनाच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या दूर झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर पुढचा फायदा आहे स्किन हेल्दी राहते. जर तुमची त्वचा खूपच जास्त लूज झालेली आहे, टाईटनेस स्किनचा गेलेला आहे किंवा स्किनचं जे टेक्स्चर असतं ते खूप जास्त डल झालेलं आहे, स्किनचा ग्लो गेलेला आहे, अशा प्रकारच्या जर समस्या तुम्हाला जाणवत असतील तर लिंबू पाणी पिल्यामुळे ह्या समस्या दूर होतात. याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे लिंबू पाण्यामध्ये जे सिट्रिक ऍसिड असतं, यामुळे कोलॅजिन प्रोडक्शनला मदत मिळत असते. कोलॅजिन आपल्या शरीरातील त्वचेसाठी खूप महत्वाचा असा घटक आहे आणि लिंबू पाणी पिल्यामुळे कोलॅजिनचं प्रमाण वाढत असतं आणि कोलॅजिनचं प्रमाण वाढल्यामुळे आपली स्किन चांगली राहण्यास मदत मिळत असते. स्किनला टाईटनेस येतो आणि स्किन ग्लो करायला सुद्धा मदत मिळत असते. तर जर तुम्हाला स्किन संबंधित, त्वचा संबंधित कसल्याही प्रकारची समस्या असेल तर दररोज नित्य नियमानं लिंबू पाणी प्यायला पाहिजे. यामुळे आपल्या त्वचा संबंधित सगळ्या समस्या दूर होऊ शकतात. एवढा मोठा फायदा लिंबू पाण्याने मिळत असतो. आजकाल त्वचेच्या अनेक जणांना समस्या असतात, तर जर तुम्ही लिंबू पाणी पिलं तर यामुळे तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर होऊ शकतात. पुढचा फायदा आहे इम्युनिटी इन्क्रीज होते. लिंबामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी इम्युनिटी वाढवण्याचं खूप जास्त काम करत असतं किंवा यामुळे आपली इम्युनिटी खूप जास्त मजबूत होत असते. आपल्याला छोटे मोठे जे काही आजार असतात किंवा व्हायरल इन्फेक्शन वगैरे जे होत असतात ते ऑटोमॅटिकली दूर होतात. तुम्हाला कसल्याही प्रकारची गोळी खाण्याची सुद्धा गरज पडणार नाही. एवढा फायदा आपल्याला लिंबू पाणी पिल्यामुळे होत असतो, कारण यामुळे आपली इम्युनिटी वाढत असते. जर तुम्हाला नेहमीच ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारच्या आजार होत असतील तर लिंबू पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा. काही दिवसामध्ये या गोष्टी कमी झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर शुगर कमी होण्यास सुद्धा मदत मिळत असते. जर तुम्हाला शुगरची समस्या असेल,
हाय शुगर असेल, नेहमीच शुगरसाठी भरपूर प्रयत्न करताय तरी कमी होत नाही, अशा वेळेस लिंबू पाणी तुम्हाला मदत करू शकतं. जर तुम्हाला शुगरची समस्या असेल तर दररोज लिंबू पाणी प्यायला पाहिजे, यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत मिळत असते. त्यानंतर ब्लड प्रेशर, स्ट्रेस सुद्धा कमी होतो. जर दररोज तुम्ही एक ग्लास लिंबू पाणी पिलं तर यामुळे टेन्शन कमी झाल्याचं सुद्धा तुम्हाला दिसून येईल. तुमची जी चिडचिड होते ते कमी झाल्याचं जाणवेल आणि तुम्हाला एनर्जाइज फील होईल. तुम्हाला आतून ताकद आल्यासारखं वाटत राहील किंवा जो नेहमी थकवा येतो, काळजी वाटायची, ते कमी झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. अशा प्रकारचे फायदे सुद्धा लिंबू पाणी पिल्यामुळे आपल्याला होत असतात. त्यानंतर पुढचा आणि प्रमुख फायदा आहे, जर तुमच्या हिरड्यामधून रक्त येत असेल, हिरड्यांना सूज येत असेल तर यावर सुद्धा रामबाण उपाय लिंबू पाणी आहे. जर तुमच्या हिरड्यामधून रक्त येत असेल, हिरड्यांना सूज येत असेल तर लिंबू पाणी पिल्यामुळे हे सुद्धा कमी होण्यास मदत मिळत असते. तसेच दात जर दुखत असेल, दातांना कीड लागलेली असेल तर लिंबू पाणी पिल्यामुळे दातांना कीड लागण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं आणि दात दुखीचं प्रमाण सुद्धा कमी व्हायला मदत मिळत असते. तर अशा प्रकारचे फायदे लिंबू पाणी पिल्यामुळे आपल्याला मिळू शकतात. तर आता नक्की लिंबू पाणी प्यायला कसं पाहिजे? आता एक ग्लास पाणी घेऊ शकता. पाणी कोमट किंवा नॉर्मल पण असेल तर चालेल. त्यामध्ये एक लिंबाचा पूर्ण रस आपल्याला टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला प्यायला पाहिजे. सगळ्यात चांगला पर्याय हाच आहे. जर समजा आता तुम्हाला खूपच आंबट टेस्ट लागत असेल किंवा टेस्ट आवडत नसेल तर यामध्ये तुम्ही 1 चमचा मध सुद्धा मिसळून पिऊ शकता. अशा पद्धतीने जरी पिलं तरी खूप चांगला रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर किती प्यायला पाहिजे? आपल्याला जास्तीत जास्त 2च ग्लास लिंबू पाणी प्यायला पाहिजे. 2 ग्लासापेक्षा जास्त जर तुम्ही लिंबू पाणी पिलं तर यामुळे हार्ट बर्न किंवा छातीमध्ये जळजळ केल्यासारखं वाटू शकतं आणि खूप जास्त ऍसिडिक असल्यामुळे जे दाताच्या बाहेरचा जो थर असतो, ज्याला इनॅमल म्हटलं जातं, तो सुद्धा डॅमेज होऊ शकतो. म्हणजेच आपले दात ठिसूळ होऊ शकतात, कमजोर होऊ शकतात जर गरजेपेक्षा जास्त पिलं तर. म्हणून जास्तीत जास्त 2च ग्लास लिंबू पाणी प्यायला पाहिजे. यामुळे आपल्याला जास्त फायदे मिळू शकतात. आता बऱ्याच वेळेस आपल्या तोंडाची चव गेलेली असते, काहीच खाऊ वाटत नाही. अशा वेळेस लिंबू पाणी आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून जर तुम्ही पिलं तर यामुळे आपल्या तोंडाला टेस्ट सुद्धा येते. जर मागील काही दिवसापासून तुम्हाला काहीच खाऊ वाटत नसेल तर हा एक्सपेरिमेंट नक्की ट्राय करा. नक्कीच तुम्हाला टेस्ट आल्याचं जाणवेल. तर एवढे सगळे फायदे लिंबू पाण्यामुळे मिळत असतात. तरी पण तुम्हाला काही डाऊट असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. नक्कीच त्यावर लवकरात लवकर उत्तर देण्याचा